गौध्वज स्थापना जो उपक्रम सुरू आहे त्या उपक्रमाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी नियुक्ती केली जाते गौ सांसद गौ विधायक म्हणून. तर अजूनपर्यंत किती गौ सांसद म्हणून आपली नियुक्ती आपल्यासोबत किती जण आहेत आणि अजून पुढे देखील किती गौ सांसद आणि विधायक म्हणून यांची नियुक्ती करणार आहेत आणि याच्यामध्ये कशाप्रकारे काम या माध्यमातून होणार आहे. जय गौ माता. मी वैद्य नवनाथ दुधाळ, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून संयोजक म्हणून नेमणूक केलेली आहे. मी गो सांसद म्हणून त्यांचं कार्यरत आहे. पण त्यांनी पूर्ण महाराष्ट्राची जिम्मेदारी जगद्गुरू शंकराचार्य श्री अभिमुक्तेश्वरानंद महाराज यांनी माझी नियुक्ती केलेली आहे. आणि त्यांचा 16 ऑक्टोबर या दिवशी मुंबईमध्ये गो प्रतिष्ठा गो ध्वज स्थापनाचा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी स्वतः जगद्गुरू आपल्या या ठिकाणी मुंबईत येणार आहेत. आणि त्यांच्या कार्यक्रमासाठी म्हणून आम्ही महाराष्ट्रातून गो सांसद आणि गो विधायक आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 48 गो सांसद आहेत. आणि 48चे 48 आम्ही नियुक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि 288 आपल्याकडे विधायक आहेत. तो 288 विधायक आम्ही 16 ऑक्टोबर 2024 दिवशी त्यांच्याकडे शंकराचार्यजींच्या माध्यमातून त्यांना नवी मुंबई खारघर या ठिकाणी त्यांचा शपथविधी होणार आहे. शपथविधी पण होईल. हे आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना जसं आपलं छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्य केलं होतं आणि ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज 10व्या वर्षे गाईचं संरक्षण केलं होतं. 10व्या वर्षी वयाच्या 10व्या वर्षी ते राजे नव्हते किंवा ते कुठल्या पदावर नव्हते, ते बालक होते. आणि बालक असतानासुद्धा त्यांनी एवढं मोठं कार्य केलं पदावर नसतानासुद्धा. आणि आज एवढं आपल्याकडे असतानासुद्धा आपण गाईला वाचवायचा प्रयत्न करत नाही. म्हणून आपल्या आत्तापर्यंत एकाही पंतप्रधानांनी किंवा आमदारनी किंवा खासदारनी किंवा मंत्र्यांनी कोणी किंवा राष्ट्रपतींनी हा मुद्दा घेतलेला नाही आहे. त्यामुळे आमचा जगद्गुरू शंकराचार्यांनी हा मुद्दा घेतलेला आहे. आणि त्यांनी जोपर्यंत गोमातेला राष्ट्रीय माता दर्जा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालत राहणार आहे. आणि आपले पंतप्रधान देशाचे कुणी असू द्या, आत्ता सध्याचे जे पंतप्रधान आहेत त्यांना आमची मागणी आहे, जगद्गुरू शंकराचार्यांची मागणी आहे की हे तुम्ही मुद्दा घ्या, गोमातेला राष्ट्रीय माता दर्जा द्या. आणि कारण आमचा अस्मितेचा प्रश्न आहे. आमची माता आहे, आमची आस्था आहे आणि आमच्या आस्थेला तडातंबी देऊ नका. आमच्या मातेला जर तुम्ही त्रास देत असेल तर आम्ही कुठल्या संविधानामध्ये आहे, कुठल्या धर्मामध्ये आहे, आमच्या धर्माची जे आस्था आहे ती आमची टिकवली पाहिजे, यासाठी त्यांची मागणी आहे. आणि जर तुम्ही हा मुद्दा घेतलात आणि पार्लमेंटमध्ये हे बिल पास केलं, गाईला राष्ट्रीय माता दर्जा देणं, पूर्ण देशाची गोहत्या बंद करणे आणि पशूच्या श्रेणीमधून गाईला काढून गोमातेच्या श्रेणीमध्ये त्यांना घेतल्या पाहिजे. ह्या मुद्दे जर तुम्ही घेतलेत आणि पार्लमेंटमध्ये मांडा, आणि जर या मुद्द्यावर तुमचं सरकार पडलं तर मात्र आम्ही पडलं तरी आम्ही सगळे साधू संत एकत्र येऊन आम्ही तुम्हाला परत त्या पंतप्रधानाच्या गादीवर बसू, हे त्यांनी ठामपणे त्यांना सांगितलेलं आहे पंतप्रधानांना आपल्या. पण जर तुम्ही हा मुद्दा नाही घेतला तर 7, 8 आणि 9 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये खूप मोठा करपत्री महाराजांचा जे आंदोलन झालं होतं 1966मध्ये, त्याची पुनरावृत्ती होणार. त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. ही जर पुनरावृत्ती होणार जोपर्यंत मिळत नाही मुद्दा, म्हणजे हा जो राष्ट्रीय माता गोमातेला राष्ट्रीय दर्जा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. नक्की ज्या प्रकारे गौ स्थापनेमध्ये गौ सांसद गौ विधायक जे आहेत त्या प्रत्येक क्षेत्रातून आपण त्यांची निवड केलेली आहे. बरोबर आहे. काय कार्य त्यांच्यामध्ये राहणार आहे. गो सांसद जे आहेत आपल्या जिल्ह्याचे असणार आहेत. त्यांचं गो सांसद म्हणजे खासदारच. आपल्या मराठीमध्ये आपण त्याला खासदार म्हणतो. ज्या जिल्ह्याचे खासदार आहेत त्यांची निवड केली जाईल आणि त्यांचं कार्य जे असेल ते गोमातेला वाचवण्यासाठी असेल. एक तुमच्याकडे लिंक असेल, प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन त्यांना सांगा की तुम्हाला गाय वाचली पाहिजे का, गाय का वाचू नये, गायला वाचली पाहिजे का. प्रत्येकाच्या घरात येणार तुम्हाला वाचलीच पाहिजे. 99% नाही 100% कोणीही म्हणत नाही की नाही म्हणून असं म्हणणार नाही. तर त्यांचं कार्य राहील तर तुम्ही गायला दर्जा दिला पाहिजे आणि तुमचं ते त्या जिल्ह्यामध्ये काम केलं पाहिजे. आणि ज्या सांसदचं काम आहे, ज्या खासदाराचं काम आहे की त्यांनी विधायक बनवायचे. एखाद्या जिल्ह्यामध्ये 12 किंवा 13 किंवा 16 जे तालुके आहेत त्या तालुक्यातून विधायक म्हणजे आमदार नेमायचे. ते का नेमायचे? कारण हे जर दायित्व देऊन जर कार्य केलं तुम्ही
तर खूप मोठं कार्य होणार आहे. कारण तुम्ही नुसतं दायित्व घेणार, मला जर खासदार बनवा, मला आमदार बनवा, मी जर बनलो, मी नाही काम केलं तर तुम्ही म्हणणार मला आमदार नको, खासदार नको, पण मी कार्य करतो. पण त्या कार्याला कार्य म्हणून त्याच्या संघटनेमध्ये राहून तुम्ही ते कार्य करू शकणार नाही. म्हणून त्या संघटनेचं एक दायित्व घेऊन जर तुम्ही कार्य केलं, जसं छत्रपतींचे मावळे होते तसे आमचे याला आपण सांसद पण म्हणा, विधायक म्हणा, आणि ह्या विधायकाच्या संसदच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातनं याला मावळे या नाव देऊ आपण. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जसे मावळे होते आणि कुठल्या कुठं थांबायचं नाही हे करायचं, त्या माध्यमातून त्या मावळ्याच्या रूपाने आपण त्यांना 288 विधायक देणार आहेत त्या 16 तारखेला, आणि 48 लोकसभा म्हणजे खासदार पण देणार आहेत. त्यांचा शपथविधी शंकराचार्यच करतील की आम्ही आमच्या महाराष्ट्राच्या वतीने आम्ही सगळेच हे जे बसलेले आहेत हे सांसदच आहेत, तर यांच्यामार्फत आम्ही सगळेजण एकत्र मिळून, आपल्याकडे वेळ कमी आहे, ह्या 15 दिवसामध्ये आमच्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक चाचणी म्हणून त्यांना करणार आहेत. आणि त्याच्यामध्ये दुसरा अजून मुद्दा दिला त्यांनी की जर या लोकांना, जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर उभा राहायचं असेल, तुम्ही आमच्या सांसदमधून उभे राहा, किंवा तुमच्या अपक्ष म्हणून उभा राहायचं असेल, किंवा कुठल्या पार्टीतून उभा राहायचं असेल, तर तुम्ही हे विधानसभा आता जे निवडणुका येत आहेत त्याच्यात तुम्ही राहू शकताय. फक्त एकच करा की गाईचा जर मुद्दा घेतला तुम्ही, तर तुमचा शंकराचार्य तुमचा आशीर्वाद असेल, शंकराचार्य तुमच्याबरोबर असतील, आणि तुम्हाला हा मुद्दा, गाईचा मुद्दा जर घेतला तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि ते तुमच्याबरोबर असतील, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जर तुम्ही गाईचा मुद्दा नाही घेतला तर तुम्हाला त्यांचा आशीर्वाद नसेल. मग एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादा जर कार्यकर्ता उभा असेल तर आमचं सगळं सांगणं असेल की जे कसाईला जे उभा आहेत, बाकीचे जे तुम्ही, आमचा जर उमेदवार उभा असेल गाईचा मुद्दा घेऊन, तर त्याला तुम्ही मतदान करा. आणि तिला जर मतदान नाही केलं तर तुम्ही कसाईच्या माध्यमातून मतदान केलं तर तुम्ही हिंदू कसले? मग हिंदूच्या नावानं तुम्ही मग कलंक आहात. कारण गाईचा जर मुद्दा आहे, गाईला आपल्या माता म्हणतो, आपला अस्मितेचा प्रश्न आहे. जर गाईच्या मुद्द्यावर जर तुम्ही काम करत नसाल आणि जर तुम्ही कसाईच्या माध्यमातून तुम्ही मतदान करत असाल, तर तुम्हाला हिंदू कुठल्या रूपाने तुम्हाला हिंदू म्हणायचं? तर तुम्ही हिंदू जर असाल तर गाईला मुद्दा धरा, गाईचं शेपूट धरा, आणि गाईच्या मोक्षाला जायचं असेल तर तुम्हाला गाईच्या माध्यमातून राहा. हेच त्यांचं सांगणं आहे. गोमाता वाचलीच पाहिजे, आणि कुठल्याही मार्गाने ह्या मार्गात येण्याचं कारण एकच आहे, राजकारणाच्या माध्यमातून येण्याचं कारण तेच आहे, राजकारणी लोकांना आशीर्वाद देण्याचं कारण तेच आहे. सगळ्या साम दंड धाम सगळे वापरून आपल्याला या मार्गाने जायचं आहे. आणि ह्या राजकारणाच्या माध्यमात पण कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून तुम्ही उभं राहा, तुम्हाला तुमचं निवेदन द्या, मी गाईचा मुद्दा घेतो आहे, त्यांना पण स्टेजवरनं शंकराचार्य तुम्हाला हे सांगतील की आमचं तुम्हाला सहकार्य पाठिंबा असेल. धन्यवाद. जय गोमाता.